मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। सावंतवाडी येथे दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि सावंतवाडी नगरपालिकेची निवडणूक आहे ती अशा पद्धतीने आता थोड्याच वेळात होणार आहे। त्याच्यासाठी अशा पद्धतीची ही टेबल्स लावण्यात आलेली आहे आणि एकूणच जर बघितलं तर नगरपालिका प्रशासनसुद्धा काम करतं आहे। माझ्यासोबत इथे अंधारी साहेब आहेत। मला सांगा कशा पद्धतीने थोड्याच वेळात आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे, कशा पद्धतीने ही मतमोजणी होईल, किती फेऱ्यांमध्ये होणार आहे? साधारण 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। 5 टेबल लावलेले आहेत आणि 5 टेबलवरती 5 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे। सुरुवातीच्या 3 फेऱ्यांमध्ये प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 5 पर्यंतची मतमोजणी होईल आणि नंतरच्या 2 फेऱ्यांमध्ये प्रभाग क्रमांक 6 ते प्रभाग क्रमांक 10 पर्यंतची मतमोजणी होईल। 10 वाजता सुरुवात होणार आहे। एकूण पहिला निकाल किती वाजता येणं अपेक्षित आहे? साधारण पहिल्या 3 फेऱ्यांमध्ये पहिल्या 5 प्रभागांचा निकाल येईल। आपण पकडलं तर पहिल्या 1 तासात पहिल्या 5 प्रभागांचा निकाल अपेक्षित आहे आणि नंतर साधारण 1 तासात दुसऱ्या 5 प्रभागांचा निकाल अपेक्षित आहे। सावंतवाडीत एकूण 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्षपदाची साठी निवडणूक होते। कशा पद्धतीने हे टप्प्याटप्प्याने निवडणुकीचे निकाल येणार आणि सगळ्यात शेवटचा निकाल हा तो साधारण किती वाजता येऊ शकतो? नगराध्यक्ष पद जे आहे ते प्रत्येक केंद्रावरती त्याच्यासाठी मतदान झालेलं आहे, त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठीचा निकाल हा शेवटच्या फेरीपर्यंत येणं अपेक्षित आहे आणि प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 5 याचा निकाल आपल्याला पहिल्या टप्प्यात मिळेल आणि प्रभाग क्रमांक 6 ते प्रभाग क्रमांक 10 मधल्या उमेदवारांचा निकाल आपल्याला दुसऱ्या टप्प्यात मिळेल आणि त्याच शेवटी मग नगराध्यक्षांचा निकाल। इथे किती कर्मचारी आहेत ते तैनात करण्यात आलेले आणि त्यांची व्यवस्था कशी करण्यात आली? प्रत्येक टेबलवरती 4 कर्मचारी दिलेले आहेत। झोनल ऑफिसर आहेत आपले, त्यानंतर ते मतमोजणी सुपरवायझर म्हणून काम करत आहेत आणि त्यांना 3 कर्मचारी आहेत सहाय्यक आणि आमचे जे ऑनलाईनची टीम आहे आणि जे मॅन्युअल कॅल्क्युलेशन करणं आहे त्याची टीम आहे आणि आपले निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जे निवडणूक निरीक्षक आहेत ते पण उद्या इथं असणार आहे। नक्कीच। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने कुठे राहण्यासाठी त्यांचे म्हणजे ते जे आहे ते किती अंतरावर राहणार आहे? तहसील कार्यालयाच्या परिसरात जे 4 रस्ते आहेत त्या 4 रस्त्यांवरती 4 पक्षांच्या उमेदवारांचे प्रतिनिधी पक्षांचे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधींना सोय केलेली आहे। मिलाग्रिसकडे साधारण आम्ही शिवसेनेची सोय केलेली आहे। शिरोडा नाक्याकडून येणाऱ्या रोडकडे BJP, त्यानंतर त्याच्या शेजारी उबाटा आणि त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी अशी एकत्र त्या रोडवरती सोय केलेली आहे। अगदी शेवटी सांग मला, रिझल्ट 1 वाजेपर्यंत सगळे येण्याची अपेक्षा आहे का? अपेक्षित आहे। तर आपण बघताय कशा पद्धतीने सावंतवाडी नगरपालिकेची ही मतमोजणी अगदी थोड्याच वेळात सुरू होणार आहे आणि त्यासाठी कशा पद्धतीने ही इथे 5 टेबल लावण्यात आले। निकाल हा साधारण 1 वाजेपर्यंत सर्व निकाल येण्याची शक्यता आहे। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।